नाशिकमधून युतीची घोषणा करणाऱ्या काँग्रेस नेत्यावर कारवाई केली जाणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. तर निवडणूक लागल्यानंतर आमचा निर्णय जाहीर करणार असल्याचंही ते म्हणाले. युतीबाबत सध्या कुठलाही निर्णय झालेला नसल्याचं माणिकराव कोकाटेंनी सांगितलंय. स्थानिक समीकरण पाहून निर्णय घेणार असंही ते म्हणाले. काँग्रेसची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. काँग्रेस हे डुबतं जहाज आहे. काँग्रेसमध्ये जो बसला तो डुबला असं म्हणत बावनकुळेंनी काँग्रेस नेते आणि काँग्रेस पक्षावर जहरी टीका केली. नाशिकमध्ये समीर भुजबळांनी भाजपला युतीचा प्रस्ताव दिलाय. नांदगाव, मनमाड आणि येवला या 3 ठिकाणी भाजपसोबतच युती करण्याचा प्रस्ताव त्यांनी गिरीश महाजनांना दिला. खेडमध्ये सूर्यकांत दळवींनी वैभवी खेडेकरांचा भावी नगराध्यक्ष म्हणून उल्लेख केला. भाजप शिवसेनेमध्ये युतीची चर्चा असताना दळवींनी खेडेकरांच्या नावाचा उल्लेख केलाय. यामुळे वैभवी खेडेकर यांनाच उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अनेक कार्यकर्ते स्वबळावर लढण्याची मागणी करत असल्याचं मंत्री बावनकुळेंनी म्हटलंय. तर सर्व अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याचंही ते म्हणाले. योग्य चाचपणी करून पुढे जाण्याच्या सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलंय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपुरातील घरी इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली. पक्षाकडून संधी मिळण्यासाठी उमेदवार बावनकुळेंची भेट घेत आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं होम टाउन असलेल्या महादुला नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. महादुला नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी भाजप स्वबळाच्या तयारीत असल्याची माहिती महादुलाचे माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष आणि भाजपनं तळेगाव नगरपरिषद निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे भाजपचे बाळा भेगडे तसंच आमदार सुनील शेळके या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. इंदापूर नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन पैसेवाल्यांना तिकीट दिलं तर स्थानिक आघाडी करून निवडणूक लढवू असे स्पष्ट संकेत जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिले. धुळ्यातील पिंपळनेर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षासह भाजपला धक्का बसलाय. पिंपळनेर शहरातील 3ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम गावित यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं. बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे सख्खे भाऊ हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर आहेत. यामुळे बीड नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर संदीप क्षीरसागर यांना धक्का बसणार आहे. तर मागच्या पंचवार्षिकला हेमंत क्षीरसागर बीडचे उपनगराध्यक्ष होते. यवतमाळच्या आर्णी नगर परिषदेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नी प्रिया तोडसाम यांच्यावर पक्षानं जबाबदारी सोपवली आहे. त्या अनुषंगानं प्रिया तोडसाम यांनी 11 प्रभागातील 22 नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. जळगाव जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारांच्या सुविधेसाठी नगर परिषदेमध्ये विविध स्टॉल लावण्यात आले. दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दहशतमुक्त आणि विकसित अकलूज निर्माण करणार असल्याचं वक्तव्य माजी आमदार राम सातपुतेंनी केलं. तर अकलूज नगरपालिकेच्या 26 जागांसाठी भाजपकडे 200 इच्छुक उमेदवार असल्याचं ते म्हणाले. हिंगोली जिल्ह्यामध्ये इच्छुकांनी नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात केली आहे. हिंगोली, वसमत आणि कळमनुरी नगर परिषदेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. बुलढाण्याच्या तिरुपती नगर परिसरात गेल्या 10 ते 15 वर्षांपासून भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्यानं महिला मतदारांचा संताप पाहायला मिळालाय. सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे यंदाच्या नगरपालिका निवडणुकीवरच या मतदारांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. भाजपचे आमदार प्रताप अडसड यांनी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना आपले उमेदवार विजयी झाले नाही तर नागरिकांना विकासापासून वंचित राहावं लागेल असं म्हटलंय. उमेदवार निवडून आले नाही तर निधी देऊनही उमेदवार का निवडून आले नाही हे विचारतो. आमदार अडसड यांनी हे वक्तव्य केल्यानं आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. संदीप देशपांडे मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक घेणार असल्याची माहिती आहे. विभाग प्रमुख, शहर पदाधिकाऱ्यांसोबतच ते चर्चा करणार असल्याचं कळत आहे. उद्या महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मनसेमध्ये हालचालींना वेग आल्याचं दिसतंय. मनसेकडून मतचोरीच्या मुद्द्यावरून रान उठवायला सुरुवात झाली आहे आणि अशामध्येच आता
संदीप देशपांडे या सर्व पदाधिकाऱ्यांना काय सूचना देतात ते बघावं लागेल. नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या बेलापूर विभाग कार्यालयाच्या पत्त्यावर 57 मतदारांची यादी नोंदवली गेल्याचं मनसेनं समोर आणलंय. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयामध्ये धडक देत महापालिका कर्मचाऱ्यांना मतदार यादीतील नावं वाचवून दाखवत हे मतदार इथं राहतात का असा प्रश्न विचारत मतदार यादीतील गोंधळाकडे निवडणूक आयोगाचं लक्ष वेधलं. एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची निवड झाली आहे, तर इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली. मुंबई महापालिका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याविषयीची माहिती दिली. मित्रपक्षानं प्रस्ताव द्यावा, आम्ही चर्चा करू असंही वडेट्टीवार म्हणाले. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये काँग्रेसनं मुंबईत आंदोलन केलं. एसआयटीद्वारे फलटण प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी करण्यात आली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बच्चू कडूंनी चिथावणीखोर वक्तव्य करून चर्चेत येऊ नये असं वक्तव्य सुजय विखे पाटलांनी केलं, तर वडिलांच्या वक्तव्याचा विपर्यास करून दाखवलं गेलं आणि वाद वाढवून शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही असंही ते म्हणाले. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या वक्तव्याचा विरोध केला. आम्हाला मदत आणि धीर देण्याऐवजी आमची चेष्टा केल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सोलापूरमध्ये शिवाजी सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 12 नोव्हेंबरला फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील खराब रस्ते खेडमध्ये असल्याची टीका सूर्यकांत दळवींनी केली. खेड मतदारसंघात आमदार आणि राज्यमंत्री असून सुद्धा ही अवस्था असल्याचं म्हणत त्यांनी योगेश कदम यांना टोला लगावला. बीडच्या आष्टीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे. भीमराव धोंडे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत, तर अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये उद्या हा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला. दीपक कापसे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खासदार नारायण राणे कोण विशाल परब असा सवाल करतात. याचाच अर्थ विशाल परब यांच्या कामाची पोचपावती खासदार नारायण राणे यांना घ्यावी लागली अशी टीका युबीटीचे नेते सतीश सावंत यांनी केली. भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली आहे. या राज्यांना मंत्रालयामध्ये न जाणारा आणि घराबाहेर न पडणारा मुख्यमंत्री पाहिलाय. त्याचबरोबर ते मंत्रालयामध्ये गेल्यावर त्यांची ब्रेकिंग न्यूज व्हायची. मात्र देवेंद्र फडणवीस 18 तास काम करतात, त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपलाच लोक मतदान करतील असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. बीडमधील आष्टीमध्ये धनंजय मुंडे समर्थकांनी मनोज रांगे पाटलांनी केलेल्या आरोपानंतर धनंजय मुंडेंच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला. जरांगे पाटलांनी आरोप करणं थांबवावं, अन्यथा जशास तसं उत्तर देऊ असा इशारा देत नार्को टेस्ट करून सत्य काय आहे ते समोर येऊ द्या अशी मागणी मुंडे समर्थकांनी केली. जालन्यात ओबीसी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. प्रकाश आंबेडकरांनीही मोर्चात सहभाग घेतला. ओबीसीमध्ये घुसखोरी थांबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ठाण्यातील नितीन कंपनी परिसरामध्ये मनसेच्या वतीनं निवडणूक आयोगाची डोळ्याला पट्टी अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले. मतदार यादीमध्ये दुबार मतदारांची नोंद झाल्याचा आरोप मनसेकडून निवडणूक आयोगावर करण्यात आला. विक्रमगड तहसील कार्यालयावर भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्षानं जनआक्रोश मोर्चा काढला. हर घर नल योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पुण्यातील जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. पोलीस उपआयुक्त विशाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड पोलीस दलातील 8 अधिकारी या प्रकरणाचा तपास करणार आहेत. लातूरमध्ये नितीन गडकरींनी महामार्ग प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत लोकप्रतिनिधी आणि अधिकारीही उपस्थित होते.